मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आजपासून नवीन नियम। महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात गाजलेली ही योजना आहे या सरकारची, ज्यामध्ये महिलांना 1500 रुपये महिना मिळतो। या मुख्य पोर्टलवर आपण आज पाहूया माझी लाडकी बहीण योजना। यामध्ये 1,12,70,261 इतके अर्ज प्राप्त झालेत। त्यापैकी 1,06,69,129 एवढे अर्ज जवळपास मंजूर झालेली संख्या आहे। येणाऱ्या काळात 1500 ऐवजी 2100 रुपये रक्कम ही सरकारनं द्यायचं जाहीरनाम्यामध्ये कबूल केलं आहे। आता मात्र या योजनेची जी पात्रता आहे किंवा जे निकष आहेत त्यामध्ये कठोरपणे अंमलबजावणी करण्यात येईल असं सरकारनं जाहीर केलं आहे। त्यानुसार पात्रतेचे निकष काय आहेत हे पाहणं गरजेचं आहे। त्यानुसार राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे। ती 28 जून 2024 या दिवशी मंजूर करण्यात आली आहे। त्यानुसार महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना 1500 रुपये महिना देण्यात येत आहे। याची पात्रता महत्त्वाची आपल्याला इथे लक्ष द्यावे लागेल की महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे। याशिवाय राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला अशी हिची पात्रता आहे। किमान वयाची 21 वर्ष पूर्ण व कमाल वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत। याशिवाय लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे। आणि 5वी, लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त नसावे। ही याची पात्रता होती। इतके दिवस हे पात्रतेचे निकष तितके कठोरपणे अवलंबिले जात नव्हते। आता मात्र हे कठोरपणे अवलंबिले जाईल। आता काही अपात्रतेचे नियम पाहूयात। त्यात प्रामुख्याने त्यांनी काय सांगितले की ज्यांच्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक आहे, म्हणजे 2.5 लाखांपेक्षा ज्याचं उत्पन्न कुटुंबाचं सर्वांचं मिळून, त्या लोकांना, त्या महिलांना ही योजना मिळणार नाही। शिवाय ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, म्हणजे इन्कम टॅक्स भरतोय कोणीतरी घरातला, तर त्या अशा कुटुंबांना किंवा अशा कुटुंबातील महिलांना ही योजना मिळणार नाही। शिवाय ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत, तथापि रुपये 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील असं या नियमात सुद्धा सांगितले। याशिवाय सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा रुपये 1500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल, म्हणजे इतर कुठल्या योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांना सुद्धा ही योजना मिळणार नाही। आणखीन ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहे त्यांना सुद्धा ही योजना मिळणार नाही। म्हणजे ज्यांच्या घरात कोणी आमदार, खासदार असेल तर त्या अशा महिलांना सुद्धा ही योजना मिळणार नाही किंवा या योजनेचा लाभ मिळणार नाही। किंवा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सदस्य आहेत
अशा महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. तसेच ज्याच्याकडे चारचाकी वाहन आहे म्हणजे ट्रॅक्टर वगळून त्याच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर नोंदणीकृत आहे, म्हणजे ज्याच्याकडे चारचाकी वाहन कुटुंबातील सदस्याच्या कुणाच्याही नावावर नोंदणीकृत आहे फक्त ट्रॅक्टर वगळून, तर अशा महिलांना सुद्धा ही योजनेचा किंवा या योजनेचा लाभ मिळणार नाही. म्हणजे ट्रॅक्टर सोडून कुठलं चारचाकी वाहन तुमच्या घरात नसेल तरच या योजनेचा लाभ तुम्हाला मिळू शकतो. या लाडकी बहीण योजनेसाठी महिलांनी जो फॉर्म भरला आहे त्या फॉर्मसोबत एक हमीपत्रसुद्धा जोडलेलं आहे. ते हमीपत्रक त्यानुसार अर्जदाराचं हमीपत्र त्या पद्धतीने जोडलेलं आहे. त्यानुसार मी घोषित करते की माझ्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक नाही. माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मला पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आधारित उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात यावी. माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही. मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाही. मी बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेली कर्मचारी, स्वयंसेवी कामगार, कंत्राटी कर्मचारी असून माझे उत्पन्न 2.5 लाखपेक्षा कमी आहे. मी शासनाच्या इतर विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या दरमहा 1500 किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही. माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार नाही. माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सदस्य नाहीत. माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर चारचाकी वाहने, ट्रॅक्टर सोडून नोंदणीकृत नाहीत. माझ्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नाही. मी वरीलप्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टलवर आधार क्रमांक आधारित प्रमाणित प्रणालीसोबत स्वतःचा प्रमाणित करण्यात व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक, बायोमेट्रिक किंवा वन टाईम पिन माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल. मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटविण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात. मी केवळ शासकीय सेवा व योजनांचे लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागांशी माझे आधार KYC वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे. वरचं हमीपत्रक आणि अपात्रता ह्या सक्तीने राबवण्यात येणार आहेत. त्यामुळं 6वा हप्ता ज्या महिला पात्रताधारक आहेत अशांनाच तो मिळेल. याबाबत शासन कठोर पावले उचलत आहेत आणि योग्य त्या महिलांना ज्या खरंच गरजू आहेत किंवा या पात्रतेला लाभदायक आहेत, ही योजनेला लाभदायक आहेत, अशाच महिलांना ही योजना यापुढं मिळणार आहे.